तेव्हा औरंगाबादमध्ये फटाक्यांच्या दुकानांमध्ये आज अग्नितांडव बघायला मिळालं। 142 दुकानं खाक झाली, 50हून अधिक गाड्या जळाल्या, कोट्यवधींचं नुकसान झालं आणि त्यानंतर आता इतर शहरांमध्ये फटाक्यांच्या दुकानांमध्ये खरंच सुरक्षेचे उपाय केलेत का हा प्रश्न अर्थातच ऐरणीवरती आलाय। मुंबईतली परिस्थिती काय आहे ती आम्ही जाणून घेतली आहे। दिवाळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतात ते म्हणजे फटाके आणि फटाके खरेदी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रांग लागते आणि त्यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या बाजारपेठा देखील निर्माण होतात। आपल्याला माहिती आहे काही वेळापूर्वीच या औरंगाबादमध्ये एक मोठ्या प्रमाणात आग लागली होती। ती आग देखील अशाच फटाक्यांच्या दुकानाला लागली होती। आपण बघू शकतो आपण सध्या मोहम्मद अली रोडवर आहोत आणि मोहम्मद अली रोडवर सगळ्यात मोठा हा फटाक्यांचा बाजार आहे आणि या ठिकाणी जवळजवळ 60 ते 70 दुकानं ही एकामागे एक या ठिकाणी लागलेली आहेत आणि सगळेजण जे आहेत ते होलसेलमध्ये फटाके विकत आहेत। यांच्याकडे जे काही अग्निशमन करण्याचे जे काही उपाय आहेत ते देखील अगदीच तोकडे आहेत, कारण की एक फक्त फायर एक्सटिंग्विशर या ठिकाणी आहे प्रत्येकाकडे। फटाक्यांची आग ही अगदी क्षणात लागते आणि ती अगदी क्षणात मोठी होते। 15 मिनिटात जर 200 दुकानं उद्ध्वस्त होऊ शकतात, जळून खाक होऊ शकतात, तर या मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर असलेली 50-60 दुकानं आणि यांच्याकडे असले केवळ 1 ते 2 फायर एक्सटिंग्विशर इतकी मोठी आग कशी नियंत्रणामध्ये आणणार हा प्रश्न आहे। मुंबईमध्ये हायकोर्टाने सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे जे फटाक्यांचे स्टॉल आहेत ते लावू नये, तर देखील अशा प्रकारचे स्टॉल आहेत या ठिकाणी आणि त्यांच्याकडे अग्निशमनाचे काही उपाय देखील नाही। त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि मुंबई अग्निशमन दल हे याबाबत काय नेमकं निर्णय घेते किंवा यांच्यावर काय कारवाई करते, सुरक्षेचे काय इंतजाम या ठिकाणी ते करणार आहे, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। कॅमेरामॅन अजित कदमसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।